नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता आणखी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. ती म्हणजे सरकारने तर सांगितलं आहे, की जे काही डॉक्युमेंट आहेत, ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे किंवा आपल्या बालविकास कार्यालयामध्ये हे महिला व बालविकास कार्यालयामध्ये जे काही डॉक्युमेंट आहेत, ते जमा करायचे आहेत. परंतु याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी जे काही डॉक्युमेंट आहेत ते अंगणवाडी सेविकाकडे देण्यास जात आहेत, परंतु अंगणवाडी सेविका ते डॉक्युमेंट घेण्यास नकार देत आहेत आणि म्हणत आहेत, की आम्हाला याबद्दल कोणताही आदेश वरून आला नाही, हे असं म्हणत आहेत. तर याच्यामध्ये एक मोठी समस्या ही निर्माण झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी जे डॉक्युमेंट जे काही मृत्यू सर्टिफिकेट आहे, समजा ज्या लाडक्या बहिणीला पती नाही, त्या लाडक्या बहिणींना जे काही मृत्यू सर्टिफिकेट आहे, ते तिथे जमा करायचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना वडील नसतील, सेम प्रोसेस आहे. जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे. आता अंगणवाडी सेविका याच्यामध्ये अंगणवाडी सेविका म्हणत आहेत, की आम्हाला वरून याबद्दल कोणतीही माहिती आली नाही किंवा यावरून आम्हाला कोणते असं सांगितलेलं नाही आहे, की डॉक्युमेंट आमच्याकडे जमा करायचं आहे. परंतु सरकारने सांगितलेलं आहे, अंगणवाडी सेविका किंवा बालविकास कार्यालयामध्ये जे काही डॉक्युमेंट आहे ते जमा करायचं आहे. तर त्यांना सांगा, की जे काही डॉक्युमेंट आहे, जे काही जी-आर आहे, जो काही जी-आर निघाला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख झालेला आहे. जे काही डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे किंवा महिला व बालविकास कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. आता याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी भावाचा नंबर टाकून, आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी केलेली आहे. कोणी इतर कुटुंबातील आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी ही चुकीची के-वाय-सी केलेली आहे. त्यांच्यासाठी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. काळजी करू नका, घाबरू नका. जर तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल, तर तुम्ही जर समजा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील, तर ते डॉक्युमेंट तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करावा किंवा अंगणवाडी सेविकाकडे जमा करावा आणि जर डॉक्युमेंट घेत नसतील, तर त्यांना स्पष्ट सांगा, की वरून तुम्हाला आदेश आलेला आहे. काही अंगणवाडी सेविका ग्रामीण भागामध्ये काही येत नाही त्यांना, परंतु काही समजत नाही आणि काही येत पण नाही. त्यांना त्या अंगणवाडी सेविकामध्ये भरती कोण केलं तेच कळत नाही. कारण स्पष्ट उल्लेख झालेला आहे जी-आरमध्ये. सरकारने तर अगोदर सांगितलेलं आहे, की जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे किंवा महिला व बालविकास कल्याण कार्यालयामध्ये जमा करू शकता. ज्यावेळेस आपण अंगणवाडी सेविकाकडे जे काही फॉर्म आपण देतो, त्यावेळेस त्याची पूर्तता, त्याची पडताळणी हे त्यांनी करतात. त्याच्यानंतर पडताळणी झाल्याच्या नंतर महिला व बालविकास कार्यालयामधले जे काही अधिकारी आहेत, ते येऊन तुमच्या फॉर्मची पडताळणी सुद्धा करू शकतात. जो काही फॉर्म आहे तो त्यांच्याकडे जातो आणि ते तुमच्या फॉर्मची पडताळणी करतात. आणि जर अंगणवाडी सेविका हे फॉर्म घेण्यास नकार करत असतील, तर तुम्ही जवळच्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन जो काही फॉर्म आहे, जो काही प्रमाणपत्र आहे, समजा मृत्यू सर्टिफिकेट असो किंवा डिवोर्स पेपर असो, तर ते तुम्हाला तिथे जाऊन जमा करायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकली असेल, त्यांनी काळजी करू नका. तुम्ही रिपीट जे काही डॉक्युमेंट आहेत ते काढून घ्या आणि जर असतील तर ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करा किंवा अंगणवाडी सेविकाकडे जमा करावा. तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. जर तुम्ही पात्र आहात आणि जर ई-के-वाय-सी चुकली असेल, तर काही फरक पडणार नाही. जो काही लाभ आहे तो तुम्हालाही मिळू शकतो. आणि याबद्दल अशी माहिती आहे, ते आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल, तर याबद्दल जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे, तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच जमा होणार आहे, अशी माहिती आहे. कन्फर्म नाही आहे, कारण वरून काही असा आदेश आणखी आला नाही, आणखी काही याबद्दल काही जी-आर आला नाही. परंतु अशी एक माहिती आहे, की नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे, तो नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्येच जमा होईल. तरी काळजी करू नका. चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. ज्या लाडक्या बहिणीची किंवा चुकली असेल, काळजी करू नका. तुम्ही रिपीट डॉक्युमेंट ती काढा आणि जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, तर ते महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करा किंवा जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जे काही डॉक्युमेंट आहेत ते जमा करा
आणि घेण्यास नकार करत असतील तर त्यांना स्पष्ट सांगा की जो काही शासन निर्णय आहे तो अगोदर जी-आर जो आलेला आहे तो जी-आर तुम्ही त्यांना दाखवू शकता. काही ग्रामीण भागामध्ये जे अंगणवाडी सेविका असतात, काही सेविकांना हे माहिती नसतं काय करायचं, कसं करायचं. तर त्यांना स्पष्ट सांगा शासनाचा निर्णय हा पहिलं अगोदर झालेला आहे. शासनाचा जो काही निर्णय आहे तो अगोदरच झालेला आहे. जे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अगोदरच स्पष्ट सांगितलेलं आहे. जे काही डॉक्युमेंट आहेत ते अंगणवाडी सेविकाकडे किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. काळजी करू नका. जरी ही काही चुकली असेल, जर तुम्ही त्या निकषामध्ये बसत असाल, जर तुम्ही पात्र आहात तर तो लाभ काही तुमचा बंद होणार नाही. तुम्ही डॉक्युमेंट रिपीट हे तिथे जमा करावं. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. चॅनल जर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. धन्यवाद.